राज्यामध्ये 29 महानगरपालिकांची आरक्षण सोडत आज जाहीर होणार आहे। अवघ्या काही क्षणामध्ये ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे। तर गेल्या काही दिवसांपासून नगरसेवक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या नजरा आता या आरक्षण सोडतीकडे लागल्यात। त्यामुळे कोणता वार्ड कोणत्या प्रवर्गासाठी सुटतो यावर आगामी काळातील राजकीय गणित अवलंबून आहे। तर आरक्षण सोडतीकडे आता लक्ष लागलंय। आरक्षण सोडत मध्ये कुठला वॉर्ड कोणाला मिळतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय, कारण यावरच आता पुढची राजकीय गणित ठरणार आहेत। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाची सोडत आज काढण्यात येते। तर या सोडतीमध्ये सगळ्याच दिग्गजांचं इच्छुकांचं लक्ष लागलंय, कारण यावरूनच आता पुढची राजकीय गणित ठरणार आहेत। तर राज्यातील 29 महानगरपालिकांची आरक्षण सोडत आज जाहीर होतीये। अवघ्या काही क्षणांमध्ये ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात येणार आहे। 11 वाजता याची सुरुवात होणार आहे आणि त्यामध्येच आता गेल्या काही दिवसांपासून अनेकांचं नगरसेवक होण्याचं स्वप्न आहे। त्या स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या नजरा आता आरक्षण सोडतीकडे लागल्यात, कारण त्यावरूनच आता ठरणार आहे की कुठला वॉर्ड हा नेमका कोणत्या प्रवर्गासाठी सुटतोय आणि त्यावरून मग कुणाला तिकीट द्यायचं, कुणाचं तिकीट जातंय यावेळी हे यावरूनच ठरणार आहे। आरक्षणाची सोडत पालिका निवडणुकींमध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे, त्यामुळे कुठल्या वॉर्डामध्ये कुठला प्रवर्ग असणार आहे त्यावरून तिकीटे ठरतील आणि त्यानंतर आगामी काळातली राजकीय गणित यावरून ठरणार आहेत। राज्यात पालिका निवडणुकींचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता आरक्षणाची सोडत 11 वाजता या सोडतीला सुरुवात होईल। वेगवेगळ्या ठिकाणी ही सोडत पार पडणार आहे। सोडत काढण्याबाबत देखील निवडणूक आयोगाने संपूर्ण प्रक्रिया ही दिलेली आहे, कशा पद्धतीने ही सोडत पार पडणार आहे। आपल्यासोबत याच विषयावर सगळी माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। अभिजित पोते आपल्यासोबत आहेत, सुमित सावंत आपल्यासोबत आहेत आणि उदय तिमांडे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी अभिजित तुझ्याकडे येते, अवघ्या काही क्षणांमध्ये ही सोडत पार पडणार आहे, काय नेमकं घडतंय? खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिकेची निवडणूक होत नाहीये, त्यामुळे इच्छुकांची मांदियाळी गेल्या अनेक वर्षापासून होते। अनेक जण आपल्या नावापुढे भावी नगरसेवक, इच्छुक नगरसेवक, कामाचा माणूस असं लावत होता आणि त्याच पार्श्वभूमीवर आज एक मोठा निर्णय होणार आहे। कारण आरक्षणाची राज्यभरातल्या मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर अशा अनेक ठिकाणच्या महानगरपालिकेच्या आरक्षणाची सोडत अवघ्या थोड्या वेळात 11 वाजता ही जाहीर होणार आहे। खरं तर पुणे महापालिकेचं जर बघितलं तर पुणे महापालिकेत जेव्हा नवीन प्रभाग रचना काही दिवसांपूर्वी झाली त्यावेळेस 165 जागा जे आहेत ते नगरसेवकांसाठी 165 जण आहेत, त्यापैकी 50% ऍज युजल महिलांचं जे आरक्षण आहे निवडणुकीतलं त्यातील 50% महिलांना या जागा सुटणार आहेत। त्यात सर्वच महिला आल्या, अनुसूचित जाती जमाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग किंवा या सगळ्या महिलांचा। आणि पुण्यातल्या 165 पैकी 50% महिलांना सुटल्यानंतर इतर मागास प्रवर्ग जो आहे त्यांना 43 जागा असणार आहेत, अनुसूचित जाती 22 जागा, अनुसूचित जाती जमाती 2 जागा, असं एकूण 165 जागांचं गणित असणार आहे। पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या उपस्थितीत अवघ्या थोड्याच वेळात पुण्यातल्या खरं तर गणेश कला क्रीडा रंगमंदिरामध्ये जो आहे तो हा सगळा आरक्षण सोडतीचा जो कार्यक्रम आहे तो पार पडणार आहे। सगळे वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला तो उपस्थित झालेले आहेत। थोड्याच वेळात त्या आरक्षणाची सोडत निघेल। पुण्यातल्या 165 जागांचं गणित कसं असेल, कारण भाजपनं आधीच 110 पेक्षा अधिक नगरसेवक जिंकण्याचा नारा या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत दिला आहे। राजकीय पक्षांचं, जवळपास सगळ्या राजकीय पक्षांचं भविष्य यावरती टिकून आहे, कारण 5 ते 7 वर्षानंतर या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्याहीपेक्षा अधिक काल उलटून गेल्या प्रियंका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी, महापालिकेच्या निवडणुकीसाठी। आणि आता या सगळ्या प्रक्रियेचा सगळ्यात मोठा भाग म्हणजे आरक्षणाची सोडत अवघ्या थोड्याच वेळात राज्यभरातल्या महानगरपालिकेसाठीची जाहीर होईल। प्रियंका बरोबर आहे अभिजित, आणखी तुझ्याकडून माहिती जाणून घेणारच आहोत, पण आपल्या सोबत उदय तिमांडे देखील जोडले गेलेले आहेत, नागपूरवरून आहेत।
उदयजी, नेमकं तिथे काय घडतंय? आता काही क्षणामध्ये ही सोडत निघणार आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांची धाकधूक नक्कीच वाढली असणार आहे. नक्कीच इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे, कारण गेली अनेक दिवस या दिवसाची ते वाट पाहत होते. कारण आजचं आरक्षण जे आहे ती आरक्षणाची सोडत निघाल्यानंतर कोण कुठल्या प्रभागातून निवडणूक लढेल हे स्पष्ट होणार. आणि त्यासाठी जे आहे ते आपण पाहतोय की महानगरपालिकेकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. जे निवडणूक आयोगाकडून दिशानिर्देश देण्यात आले होते या सोडतीच्या बाबतीत, त्याचं सगळं पालन करून जे आहे ते इथं थोड्याच वेळामध्ये नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित चौधरी यांच्या उपस्थितीमध्ये जी आहे ती ही सोडत काढली जाणार आहे. ही प्रक्रिया थोड्या वेळात सुरू होईल, मात्र त्याआधी इच्छुक उमेदवारांची या सभागृहामध्ये गर्दी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. गेली 3.5 वर्ष जे आहे ते हे सगळे लोक या सगळ्या सोडतीकडे लक्ष देऊन होते. कारण नगरसेवक बनण्याची संधी जी आहे ती या निमित्तानं आता त्यांच्या पुढे येणार आहे. नागपूर महानगरपालिकेतला जर संख्याबळ पाहिलं तर यावेळी 151 नगरसेवकांची संख्या असणार आहे आणि त्यामध्ये 50% जे आहे ते महिलांसाठी आरक्षित असणार आहे. त्यामुळे 76 जागी जे आहे ते महिलांना संधी मिळणार आहे. आणि आज जी सोडत होत आहे त्यामध्ये प्रामुख्याने अनुसूचित जातीसाठी 30 आणि अनुसूचित जमातींसाठी 12 आणि ओबीसीसाठी 40 आणि सर्वसाधारण 69 अशा या जागांसाठी जी आहे ती सोडत होतं. त्यामुळे आजच्या या सोडतीनंतर कोण कुठल्या प्रभागातून लढेल, कोणाला डच्चू मिळणार, कोणाला संधी मिळणार, महानगरपालिकेमध्ये किती नवीन चेहरे असणार आणि जे सध्या विद्यमान म्हणजे माजी नगरसेवक आहेत त्यांना पुन्हा संधी मिळणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ते या सोडतीमधून मिळणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय कार्यकर्त्यांचं लक्ष जे आहे ते या सोडतीकडे आहे. साधारणतः पुढच्या 10 मिनिटांमध्ये या सगळ्या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि पुढच्या तासभरामध्ये जी आहे ती ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल. आणि त्यानंतर इथून पुढे आतापर्यंत जे भावी नगरसेवक म्हणून मिरवत होते किंवा जे होर्डिंग करत होते ते प्रत्यक्षपणे जे आहे ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे आहे ते सहभागी होऊ शकतात. बरोबर आहे उदय, तुमच्याकडे पुन्हा आम्ही येऊच सगळे अपडेट्स घेण्यासाठी. आपल्यासोबत लक्ष्मण घाटोळ हे नाशिकमधून जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, विद्यमान जे काही नगरसेवक आहेत त्यांना तिकीट मिळेल का, त्यांचं तिकीट जाईल, या सगळ्यांची धाकधूक त्यांना लागली आहे. काय आता तिकडे घडतंय? प्रियंका, नाशिक महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीची जी प्रक्रिया आहे त्याला प्रत्यक्षामध्ये आता सुरुवात झालेली आहे. माझ्या मागच्या बाजूला आपण ही दृश्य बघतोय. आरक्षण सोडतीची सुरुवात करण्यात आलेली आहे. या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेचे अधिकारी ही आरक्षण पद्धत कशा पद्धतीनं असणार आहे याची माहिती देत आहे. व्यासपीठावर आपल्याला नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री या देखील दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. समोर दिसणारा जो ड्रम आहे त्या ड्रममध्ये या आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या आतमध्ये टाकल्या जातील आणि तो ड्रम जो आहे तो गोल राऊंड करून आयुक्तांच्या हस्ते फिरवला जाईल. आणि त्यानंतर काही शाळकरी मुलं जे आहेत ती या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहेत. त्या शाळकरी मुलांच्या हस्ते या ड्रममधून एक एक चिठ्ठी काढली जातील. सुरुवातीला अनुसूचित महिला आणि त्यानंतर अनुसूचित जमाती महिला, त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, अशा पद्धतीची टप्प्याटप्प्यानं ही आरक्षण सोडत जी आहे ती काढली जाणार आहे. नाशिक महानगरपालिकेच्या एकूण 122 जागा आहेत आणि या 122 जागांपैकी 61 जागा या महिलांसाठी आरक्षित असणार आहे. आणि सुरुवातीला याच महिलांच्या आरक्षणाची सोडत जी आहे ती या ठिकाणी होईल. जसं आपण बघितलेलं आहे की अनुसूचित जाती महिला यापासून या आरक्षण सोडतीला सुरुवात होईल आणि त्यानंतर राहिलेल्या जागा ज्या आहेत त्या खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असतील. अशा पद्धतीची रचना या सगळ्या आरक्षण सोडतीची असणार आहे आणि त्याची ही तयारी पूर्ण झालेली आहे. आपण ही सगळी दृश्य बघतोय. हा सगळं निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, निवडणूक आयोगाने जे निर्देश दिलेले आहे आरक्षण सोडतीचे त्याच निर्देशानुसार अशा पद्धतीची आरक्षण सोडत या ठिकाणी केली जाते. अतिशय पारदर्शक पद्धतीनं ही आरक्षण सोडत व्हावी अशा पद्धतीचे निर्देश निवडणूक आयोगाचे आहे आणि त्या अनुषंगानं पारदर्शक पद्धतीनं ही प्रक्रिया पार पडावी यासाठी या सगळ्या प्रक्रियेचं थेट प्रेक्षेपण जे आहे ते देखील नाशिक महानगरपालिकेच्या पेजवरती केलं जात आहे. आणि एकूणच जर आपण बघितलं तर ही सोडत बघण्यासाठी नाशिक महानगरपालिकेमध्ये काम केलेले आजी माजी नगरसेवक, इच्छुक नगरसेवक हे देखील सभागृहामध्ये आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. त्यांचं देखील लक्ष याच आरक्षण सोडतीकडे लागून आहे की ही आरक्षण सोडत कशा पद्धतीने होते आणि त्या अनुषंगानं सगळ्या नाशिककरांच्या, विशेषतः लोकप्रतिनिधींच्या जे इच्छुक आहेत त्यांच्या नजरा ज्या आरक्षण सोडतीकडे लागून होत्या त्याचा जो क्षण होता तो आता या ठिकाणी सुरू झालेला आहे. अगदी बरोबर आहे लक्ष्मण. परत तुमच्याकडे आम्ही येणार आहोत सगळ्या अपडेटसाठी. आपल्यासोबत सुमित सावंत देखील जोडले गेलेले आहेत. सुमित, देशाची आर्थिक राजधानी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं प्रभाग आरक्षण आज पार पडणार आहे. थोड्याच काही क्षणांमध्ये ते सुरू होईल. काय सांगाल? सगळी तयारी पूर्ण झालेली आहे आणि सगळ्या देशाचं लक्ष या मुंबई महानगरपालिकेकडे असतं आणि या मुंबई महानगरपालिकेतले इच्छुक उमेदवार त्यांचं लक्ष सध्या आरक्षणावर आहे. कारण यावरच त्यांच्या भवितव्याचं सगळं भाग असेल.
सध्या अनुसूचित जातीचे प्रवर्ग 15 आहेत मुंबईमध्ये, त्यातले महिला 8 आणि पुरुषांना 7 जागा असतील. अनुसूचित जमाती राखीव प्रवर्ग 2 आहेत, त्यात एक असेल. आणि नागरिकांचा मागासवर्ग राखीव प्रवर्ग 61 जागा आहेत, ज्याच्यामध्ये महिलांना 31 जागा दिल्यात आणि पुरुषांना 30. आणि सर्वसाधारण राखीव प्रवर्ग जे आहेत 149 आहेत. आणि 74-75चा हा त्यांनी फॉर्म्युला केलाय. आता आरक्षणाचा हा सगळा फॉर्म्युला जरी असला तरी यावेळेचं वेगळं पण हे आहे की चक्राकार पद्धत नव्यानं चालू केलेली आहे. चक्राकार पद्धत ही 4 वेळाला त्याच पद्धतीनं, म्हणजे एकदा एक वॉर्ड झाला की त्यानंतर प्रभागातल्या 4 प्रभागांमधला एक प्रभाग हा दुसरीकडे असतो. म्हणजे 1, 2, 3, 4 अशा पद्धतीनं आरक्षण बदलत जातं. पण चक्राकार पद्धत यावेळेला नव्यानं सुरू केल्यामुळे सगळ्यांचीच धाकधूक वाढली आहे. आता कोणतंही सुनिश्चित नसेल प्रभाग, त्यामुळे आता नेमका आपला प्रभाग काय येणार आहे, कोणत्या विभागात राखीव जाणार आहे किंवा आपल्याला मोफत मिळेल किंवा महिला राखीव होत आहे का, या सगळ्याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागलेत. आणि त्याच्यावर राजकीय गणित देखील आता स्थिर आहेत. कारण बरेच उमेदवार आता त्याच पक्षात राहायचं की दुसऱ्या पक्षात जायचं, किंवा आपण उभं राहायचं की आपल्या पत्नीला किंवा दुसऱ्या कोणाला उभं करायचं आहे, ही सगळी गणितं ह्या आजच्या आरक्षणानंतर मोकळी होणार आहेत. आणि थोड्याच वेळात हे आरक्षण जाहीर होईल. अगदी महत्त्वाचा मुद्दा इथे तुम्ही मांडलेला आहे. नेमकं राजकीय भवितव्य यावरून आता ठरणार आहे. आरक्षणाची सोडत काय निघते, कुठला वॉर्ड कुठल्या प्रवर्गासाठी निघतोय, त्यावर हे सगळं ठरणार आहे. सुमित, 50% महिलांसाठी देखील आरक्षण यावर्षी देखील ते कंटिन्यू करण्यात आलंय, त्याबद्दल काय सांगाल? बरोबर आहे. 50% महिलांसाठी आरक्षण कायम ठेवण्यात आलेलं आहे. कारण जे राखीव प्रवर्ग आहेत किंवा महिला राखीव आहेत आणि इतर SC, OBC आणि इतर त्या सगळ्या ठिकाणी जर का 61 जागा आहेत तर तिथे 31 जागा महिलांना आणि 30 जागा पुरुषांना, किंवा जर 2 प्रवर्गासाठी राखीव जागा असतील तर तिथे 1 महिला आणि 1 पुरुष, अशा पद्धतीनं विभागणी आधीच केलेली आहे. केवळ आता औपचारिकता ही बाकी आहे की कोणते मतदारसंघ हे कोणत्या साठी, म्हणजे जरी आता ओबीसी आरक्षणासाठी 61 जागा ठेवलेल्या असतील तरी त्या पूर्ण 61 जागा केवळ ओबीसी ओपन नसतील, तर त्याच्यामध्ये 31 जागा महिलांसाठी असतील आणि 30 जागा पुरुषांसाठी असतील. हा भाग आधीच महानगरपालिका आणि निवडणूक आयोगानं क्लिअर केलेला आहे. त्यामुळे आता फक्त औपचारिकता बाकी आहे की कोणता प्रवर्ग महिलांसाठी आणि कुठे राखीव असेल आणि कोणता पुरुषांसाठी किंवा इतर खुला असेल, प्रवर्ग असेल. बरोबर. सुमित, तुमच्याकडे परत आम्ही येऊच सगळ्या अपडेट्ससाठी. तुर्तास आपल्याला धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. तर आज राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या प्रभाग आरक्षणाची सोडत ही निघणार आहे. त्याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय. काही क्षणामध्ये या सोडतीला सुरुवात होईल आणि मग कुठला जो वॉर्ड आहे तो कुठल्या प्रवर्गासाठी निघतोय पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपला प्रभाग कायम राहावा यासाठी अनेक दिग्गजांनी देवाचा धावा केलाय. कारण की जो काही आपला प्रभाग आहे तो कायम राखला, त्यावरून आता त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. जर तो प्रभाग बदलला, तो वॉर्डमध्ये जर वेगळ्या जातीचं आरक्षण आलं तर मग त्यांचं राजकीय भवितव्य बदलेल, राजकीय गणित बदलतील. महिलांसाठी जर तो वॉर्ड राखीव आला तर मग आपल्या पत्नीला किंवा आपल्या कुटुंबातील कुठल्या महिलेला तिथे उभं करायचं आहे का, हे सगळे निर्णय आता ह्या सगळ्यांना घ्यावे लागतील. त्यामुळे आजच्या आरक्षण सोडतीवर अनेकांचं राजकीय भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता या सोडतीकडे लागलंय. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही सगळ्यांसाठीच महत्त्वाची आहे. त्या निवडणुकीमध्ये, त्या महापालिकेमध्ये नेमकं आता ही सोडत कशी निघतेय, कुठला वॉर्ड कुठल्या प्रभागासाठी सुटतोय पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई महापालिकेबद्दल जर आपण विचार केला तर 227 जागांपैकी 74 जागा या खुल्या गटासाठी असणार आहेत. मागील काही वर्षापासून आपण बघतोय महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. सुप्रीम कोर्टानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते आणि त्यानुसार आता लवकरच याचं सोडत निघेल आणि त्यानुसार ठरतील की कुठल्या वॉर्डामध्ये कुठल्या प्रभागाला कुठल्या प्रवर्गाला तो वॉर्ड सुटतोय. तर राज्य निवडणूक आयोगाने हा निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर केला आणि आज महत्त्वाच्या महापालिकांच्या प्रभाग आरक्षणाची सोडत ही पार पडणार आहे. राज्यातील सगळ्याच महत्त्वाच्या महापालिकांमध्ये ही आरक्षण सोडत पार पडते आहे. आपल्यासोबत सगळे प्रतिनिधी जोडल्या गेलेले आहेत. त्यांच्याकडून आपण सगळे अपडेट वेळोवेळी घेत आहोत की तिथे नेमकं काय परिस्थिती आहे आणि आत्तापर्यंत लॉटरीला सुरुवात झाली आहे की नाही. तर राज्यातील महत्त्वाच्या महापालिकांच्या प्रभाग आरक्षणाची सोडत काही क्षणामध्ये आता सुरू होईल.